असा काही बाहेरचा भाग आहे हँगर बिल्डिंगचा. आणि ही खूप लंबी आहे. आणि आता जिथे मी उभा आहे हा आहे टर्मॅक एरिया. म्हणजे इथे ती ट्रेनिंग होणार आणि ती जी वाल दिसते ना ती फुटून पलीकडे टॅक्झीवे बनणार. तिकडे मेन एअरपोर्टच्या लाईनला कनेक्ट होणार आहे तो वे. तर आता आपण हँगर बिल्डिंगचा हे पोर्शन ए आहे. याला ए बी सी या 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता याची एकदम सगळी फिनिशिंग झालेली आहे. डोअर विंडो सगळं काय लागून येतं आता. आणि खाली जे आता ही जी सफाई चालू आहे आता VDFची आता क्लिनिंग चालू आहे. आता याच्यानंतर इथे एअरक्राफ्ट येणार. म्हणजे जे एरोप्लेन असतील ना ते इथे येणार आहे. आणि इथं डोअरसाठी पण एकदम हेवी मटेरियलचा यूज केलेला आहे. आणि जर हा दरवाजा जर खोलायचा असेल ना तर हा आता इथून नाही खुलणार आहे. हे इथून नाही खुलणार. हे दरवाजा इधर से खुलेगा ऐसा. याला आतून हात घालून असं उघडेल हा दरवाजा. आणि अंदर असा काही सीन आहे. एकदम कोटा मार्बल विथ जिप्सम प्लास्टर फिनिशिंग कलरिंग फायर फायटिंग वायर सगळं इच्छा आहे सगळं. बघत आहे आवाजचा इको साऊंड करतोय तर. आणि ते डोअर तर ऑटोमॅटिक लॉक होऊन जाते इथचं. आणि अशी काही तर हँगरचं हे आहे. आणि तुम्ही बघू शकता वरतं छतमध्ये इथं हिटिंग प्रूफ मटेरियल पण लावलेलं आहे. जेणेकरून वरी गरम आणि खाली थंड राहील. आणि असं काय हे ड्रेनेज आहे जे की एअरक्राफ्ट नंतर वॉश केल्याच्या बाद पाणी बाहेर जाईल. आणि हे वेगवेगळं रूम येतं. यांचे सगळ्याचे अलग अलग नाव आहेत. कुठल्या ऑइलचं कुठे मध्ये रिपेअर होणार असं होणार तसं होणार बस. और हे असं आहे. आणि हे इकडे पण. आणि हे जे आहे हे एक चेंबर आहे म्हणजे पाणी सगळं जमा होऊन नंतर काढून पण टाकण्यात येईल. आणि हे आतल्या साईडचा डोअर आहे हँगर बिल्डिंगचा. म्हणजे छोट्याच्या इथं आहे ते. आणि ही आहे विंडो पण एकदम क्लास विथ मटेरियल खूप चांगलं यूज केलेलं इथं. आता मी विंडो लावून टाकतो. एकदम असं स्लाइड करायला पण एकदम स्मूथ आहे. हा बरं एकदम बढिया आहे सगळं इथं कार्यक्रम निपटवलेला. तर आता पुढे येतं तर लास्टचं काम चालू आहे. तसं तुम्ही ते बघू शकता वरी काम चालूच आहे ते. एक पार्टिशन आहे. आणि आता तुम्हाला दाखवू का तिकडे एक 2 ते तिकडे 2 ट्रक उभे आहेत. त्याच्यामध्ये आहेत एअरक्राफ्ट. मी तर झूम करून दाखवू इच्छितो. याच्यामध्ये आहेत एअरक्राफ्ट. याच्यामध्ये आहे एअरक्राफ्ट